नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 स्लॉट 2 पोल असलेली एक छोटी इंडक्शन मोटर रिवाइंडिंग कशी करायची ते बघणार आहोत. ही मोटर बऱ्याच मशिनरीजकरिता कूलंट पंपसाठी वापरली जाते. या प्रकारची ती कोणत्या प्रकारे रिवाइंडिंग करायची ते आपण बघणार आहोत. आपल्याजवळ एक छोटा कूलंट पंप मोटर या ठिकाणी हे वाइंडिंग झालेलं आहे. मोटरमध्ये एकूण 12 स्लॉट्स आहेत आहे आणि 2 पोल आहेत. स्टार कनेक्टेड मोटर आहे. सुरुवातीला आपल्याला वाइंडिंगची एक बाजू इथून कापून काढायची आहे आणि दुसऱ्या बाजूने वाइंडिंग ओढून काढायचं आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या टूलचा वापर केलेला, परंतु हे टूल आता या मोटरकरिता मोठं असल्यामुळे आपण ह्या मोटरची वाइंडिंग, जुनी वाइंडिंग ही पटाशीच्या सहाय्याने काढणार आहोत, कट करून. आता इथून सर्व कंडक्टर्स मागे ठोकून आपण दुसऱ्या बाजूने वाइंडिंग ओपन करून काढणार आहोत. मोटरमध्ये एकूण कॉइल्स 12 आहेत. यावरून ही मोटर डबल लेअर आहे हे आपल्याला दिसतं. डबल लेअर वाइंडिंग आहे. एकूण कॉइल्सची संख्या 12 आहे आणि स्लॉटसुद्धा 12 आहेत, त्यामुळे ही डबल लेअर वाइंडिंग आहे. सर्व कॉइल्स मोटरमधून काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक स्लॉटमध्ये
दोन दोन कॉईल्स आपल्याला दिसत आहेत. डबल लेअर वाइंडिंग असल्यामुळे ह्या प्रत्येक स्लॉटमध्ये आपल्याला डबल कॉईल दिसते आहे. आकृतीनुसार आपल्याला 1 नंबर स्लॉटपासून कॉईल बसवायला सुरुवात करायची आहे. 1 ते 6 मध्ये आपली पहिली कॉईल आहे, दुसरी कॉईल आपली 2 ते 7 मध्ये आहे, तिसरी 3 ते 8 याप्रमाणे कॉईल्स पुढे चालत जाणार आहेत. आता याच्यामध्ये पहिल्या 5 स्लॉटपर्यंतच्या ज्या कॉईल आहेत यांची फक्त आपल्याला एकच बाजू बसवायची आहे 5 पर्यंत, आणि 6 पासून मात्र आपल्याला दोन्ही बाजू बसवत जायचे आहेत. म्हणजे आपण पहिली जी कॉईल बसवणार आहोत 1 ते 6 मध्ये, याच्यातली 1 नंबर स्लॉटमधील बाजू आपल्याला बाहेरच ठेवायची आणि फक्त 6 नंबर स्लॉटमधील बाजू बसून घ्यायची आहे. तसंच दुसऱ्या कॉईलची सुद्धा 2 नंबर स्लॉटमधील बाजू आपल्याला बाहेर ठेवायची आहे आणि 7 नंबर स्लॉटमधील बाजू बसून घ्यायची आहे. या प्रकारे आपल्याला कॉईल्स पुढे बसवत जायचे आहेत. 8 नंबर स्लॉटमधील जी कॉईल आहे या कॉईलच्या आपल्याला दोन्ही बाजू बसवायला लागणार आहेत, कारण ह्याची दुसरी बाजू जी आहे ती 1 नंबर स्लॉटमध्ये बसणार आहे. त्याच्या अगोदर आपली पहिली जी कॉईल ज्याच्या दोन्ही बाजू बसतील ती कॉईल म्हणजे ही 6 नंबर स्लॉटमध्ये बसणारी YFHची कॉईल आहे, याच्या आपल्याला दोन्ही बाजू बसणार आहेत. त्यानंतर 7 नंबर स्लॉटमधील जी कॉईल आहे याच्या देखील आपल्याला दोन्ही बाजू बसणार आहेत. 8 नंबर स्लॉटच्या दोन्ही बाजू, पण 8 नंबर स्लॉटची एक बाजू ही 1 नंबर स्लॉटमध्ये बसणार आहे. त्यानुसार 8, 9, 10 या स्लॉट्स मध्ये ज्या कॉईल्स बसणार आहेत त्यांची मात्र दोन्ही बाजू आपल्याला बसवून घ्याव्या लागणार आहेत. आणि सर्वात शेवटी आपल्याला पहिल्याच्या कॉईल आपण बसवलेल्या होत्या 1, 2, 3, 4 आणि 5 या बसवायला लागणार आहेत दुसऱ्या बाजू त्यांच्या. या प्रकारे एकूण 6 कॉईल्स, 2 कॉईलचा एक ग्रुप, असा 2-2 कॉईलचा तार न तोडता 2 कॉईल्सचा एक ग्रुप आपण तयार केलेला आहे. असे एकूण आपण 6 ग्रुप तयार केलेले आहेत. 6 ग्रुप म्हणजे एकूण 12 कॉईल्स. तर या कॉईल्स आपल्याला स्लॉट्समध्ये बसवायच्या आहेत. कॉईलची सुरुवात आपण 1 ते 6 पासून करणार आहोत. 1 नंबर स्लॉटमध्ये आपली सुरुवातीचा टोक असणार आहे, आर फेजचं सुरुवातीचं टोक हे 1 नंबर स्लॉटमध्ये असणार आहे. हे सुरुवातीचं टोक 1 नंबर स्लॉटसाठी आहे. ही कॉईल म्हणजे 1 नंबर स्लॉटमध्ये आता आपण कॉईल बसवणार नाही आहोत, आपण 6 नंबरमध्ये म्हणजे दुसरं टोक, दुसरी बाजू कॉईलची आपण बसवणार आहोत. या ठिकाणी आपण मोटरवर स्लॉटचे नंबर मार्किंग केलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. आपल्याला सुरुवातीला 1, 2, 3, 4, 5 स्लॉटमध्ये एक बाजू बसवायची नाही आहे. आपल्याला 6 पासून बाजू सुरुवात करायची आहे बसवायला. त्यामुळे एका बाजूला इन्सुलेशन खराब होऊ नये असून म्हणून आपण पेपर टाकून ठेवलेला आहे. आणि आता आपण कॉईलची एक बाजू, पहिल्या कॉईलची एक बाजू 6 नंबर स्लॉटमध्ये बसवतोय. एका स्लॉटमध्ये 2 कॉईल येणार असल्यामुळे आपण पहिली कॉईल बसल्यावर त्यावर पेपर टाकतो, इन्सुलेशन पेपर. दुसरी कॉईल त्याच डायरेक्शनमध्ये, सुरुवातीचं टोक जे आहे ते डाव्या बाजूने बाहेर काढलेलं आहे, शेवटचं टोक उजव्या बाजूने आहे. त्यामुळे दुसऱ्या कॉईलचं सुरुवातीचं टोक हे देखील उजव्या बाजूने, डाव्या बाजूने पाहिजे आणि शेवटचं टोक हे उजव्या बाजूने पाहिजे. शेवटचं टोक उजव्या बाजूला, सुरुवातीचं टोक डाव्या बाजूला. दुसरी कॉईल आपण 7 नंबर स्लॉटमध्ये त्याची एक बाजू भरतोय. ही कॉईल 2 ते 7 मध्ये बसणार होती. आपण त्याची 2 नंबर स्लॉटमध्ये बसणारी बाजू ओपन ठेवलेली आहे आणि 7 नंबरमधील बाजू बसवलेली आहे.
एक कॉईल ग्रुप आपला बसवून झालेला आहे. दुसरा कॉईल ग्रुप त्याच डायरेक्शनने त्याच पद्धतीने आपल्याला बसवायचा आहे. पहिल्या 5 स्लॉटपर्यंत आपल्याला कॉईलची एकच बाजू बसवायची आहे. दुसरी कॉईल सुरुवातीचं टोक, दुसरा कॉईल ग्रुप सुरुवातीचं टोक डाव्या बाजूला, शेवटचं टोक उजव्या बाजूला. ही कॉईल आपली 3 ते 8 मध्ये बसणार आहे. 8 नंबर स्लॉटमध्ये आपल्याला कॉईल साईड बसवायची आहे. 9 नंबर स्लॉटमध्ये एक बाजू बसणार आहे 9 नंबर स्लॉट, आणि दुसरी बाजू 4 नंबर स्लॉटमध्ये ती ओपन राहणार आहे. दोन कॉईल ग्रुप आपले बसवून झालेले आहेत. आपल्याला अजून एक कॉईल ग्रुप मधील एक कॉईलची फक्त एकच बाजू बसवून घ्यायची आहे, आणि दुसरी बाजू मात्र दोन्ही कॉईल साईड्स आपल्याला बसवायच्या आहेत. तिसरा कॉईल ग्रुप त्याच पद्धतीने सुरुवातीचा टोक डाव्या बाजूने आणि शेवटचा टोक उजव्या बाजूने. दहा नंबर स्लॉटमध्ये आपली ही कॉईल बसणार आहे. या ग्रुपची दुसरी कॉईल जी 6 ते 11 या स्लॉटमध्ये बसणार आहे, या कॉईलच्या आपल्याला दोन्ही बाजू बसवून घ्यायच्या आहेत. कारण 6 नंबर स्लॉटमध्ये आपली अगोदर एक कॉईल आपण बसवलेली आहेच. सुरुवातीला आपण 11 नंबर स्लॉटमधील बाजू बसवून घेतलेली आहे. आता आपण 6 नंबर स्लॉटमधील बसवणार आहोत, ज्या ठिकाणी अगोदर आपली एक कॉईल बसलेली आहे. आपण पहिलीच कॉईल सुरुवातीची 6 नंबर स्लॉटमध्ये बसवलेली होती, त्याच गाळ्यामध्ये त्याच स्लॉटमध्ये आपल्याला आता या कॉईलची एक बाजू बसवायची आहे. या प्रकारे आपण एकाच स्लॉटमध्ये या दोन कॉईल साईड बसवलेल्या आहेत. ही आपली पहिली कॉईल बसवलेली आहे आपण, आणि ही आता आपण जी एक बाजू 11 नंबर स्लॉटमध्ये बसवलेली आहे ती कॉईलची दुसरी बाजू बसवलेली आहे. यापुढे सर्व कॉईल्सच्या दोन्ही बाजू आपल्याला बसवत जायचे आहेत. सुरुवातीच्या फक्त 5 कॉईल्सची आपण एकच बाजू बसवलेली होती. पुढचा कॉईल ग्रुप चौथा कॉईल ग्रुप आपल्याला बसवायचा आहे. याची एक बाजू आपली 12 नंबर स्लॉटमध्ये बसते. 7 ते 12 मध्ये आपल्याला हा कॉईल ग्रुप बसवायचा आहे.
12 नंबर स्लॉटमध्ये एक बाजू बसवलेली आहे आपण, आणि दुसरी बाजू ह्याची 7 नंबर स्लॉटमध्ये बसणार आहे, ज्या ठिकाणी अगोदरच आपली एक कॉईल साईड बसलेली आहे. त्याच ग्रुपमधली दुसरी कॉईल, या कॉईलची एक बाजू 8 नंबर स्लॉटमध्ये बसणार आहे आणि दुसरी बाजू 1 नंबर स्लॉटमध्ये बसणार आहे. दुसरी बाजू कॉईलची त्या 8 नंबर स्लॉटमध्ये बसणार आहे. पाचवा कॉईल ग्रुप आपला 9 नंबर स्लॉटपासून सुरू होणार आहे. 9 ते 2 आणि 10 ते 3 याप्रमाणे कॉईल्स बसणार आहेत. दुसरी कॉईल 3 ते 10 मध्ये बसणार आहे. शेवटचा कॉईल ग्रुप 11 ते 4 आणि 12 ते 5 या पद्धतीने बसणार आहे. या ठिकाणी 2 स्लॉट आपले शिल्लक आहेत, 4 आणि 5, आणि 11 आणि 12 मध्ये अगोदरच्या 2 कॉईल्स बसवलेल्या आहेत. सुरुवातीचं टोक डाव्या बाजूने 11 नंबर स्लॉटमध्ये, दुसरी कॉईल म्हणजे आपली शेवटची कॉईल 12 ते 5 मध्ये बसणार आहे. 5 नंबरचा स्लॉट रिकामी दिसतोय आपल्याला. 12 नंबरमध्ये अगोदरची कॉईल बसलेली आहे. आणि त्यानंतर आपण सुरुवातीला ज्या कॉईल्स बाहेर ठेवलेल्या आहेत, एक बाजू ओपन ठेवलेली आहे, त्या बसणार आहेत. सर्व कॉईल ग्रुप आपले बसवून झालेले आहेत. फक्त आता सुरुवातीच्या ज्या आपण 5 कॉईल्स बाहेर ठेवलेल्या होत्या कॉईल साईड, या 5 कॉईल साईड या आता आपल्याला बसवायच्या आहेत. आणि त्या 1 नंबर स्लॉटपासून, 1 नंबर स्लॉटमध्ये आपल्याला सिंगलच कॉईल आहे. हा 1 नंबर स्लॉट, इथे एक सिंगल कॉईल आहे. 1 2 3 4 आणि 5 या 5 सलग गाळ्यांमध्ये आपल्याला ह्या 5 कॉईल्स बसवायच्या आहेत की आपलं वाइंडिंग भरून पूर्ण होईल. कनेक्शन करण्यासाठी आता आपल्याजवळ एकूण 12 टर्मिनल्स बाहेर आहेत. त्यापैकी 6 टर्मिनल्स ही आतल्या बाजूने वाइंडिंगच्या आतून, आणि 6 टर्मिनल्स ही वाइंडिंगच्या बाहेरून, म्हणजे स्लॉटच्या तळाशी आपल्याला 6 टर्मिनल्स बाहेर पडलेली आहेत आणि स्लॉटच्या तोंडाशी 6 टर्मिनल्स बाहेर पडलेली आहेत. आपण काय केलेलं आहे, प्रत्येक आता 1 नंबर स्लॉटमधून 2 टर्मिनल्स बाहेर पडलेली आहेत, ते आपण एकत्र करून ठेवलेली आहेत. तशीच 3 नंबरमधून 2 टर्मिनल्स, 5 नंबरमधून 2 टर्मिनल्स, 7 नंबरमधून 2 टर्मिनल्स, 9 नंबरमधून 2 टर्मिनल्स, 11 मधून 2 टर्मिनल्स अशी बाहेर पडलेली आहेत. आता सुरुवात आपली जी आर फेजपासून होणार आहे, 1 नंबर स्लॉटमधून आपल्याला आर फेजची स्टार्ट बाहेर ठेवायची आहे, A1. आता ह्या कॉईल्स बसवत असताना सुरुवात आपण 1 नंबर स्लॉटपासून केली ते 6 7 मध्ये आपल्याला कॉईल बसली पहिली आर फेजचा एक ग्रुप. पण आर फेजचा ग्रुप बसवत असताना आपण पहिली जी 2 बाजू होत्या 1 आणि 2 ह्या आपण ओपन ठेवलेल्या, स्लॉटच्या बाहेर ठेवलेल्या, आणि फक्त 6 आणि 7 बसवलेल्या. इथून आपण असं सर्व कॉईल्स बसवत गेलो आणि शेवट गोल फिरून आल्यानंतर आपल्याला शेवट या कॉईल्स बसलेल्या आहेत. त्यानुसार जर आपण बघितलं तर सुरुवातीचं टोक A1 हे स्लॉटच्या तोंडाशी येणार आहे. म्हणजे आपल्याला हे स्लॉटच्या आतलं म्हणजे तोंडाचं जे टोक आहे ते हे आहे A1, आणि हे स्लॉटच्या तळाशी असलेलं टोक आहे. मग हे आपल्याला बाहेर ठेवायचं. आपण कंटिन्युटी बघूया. या टर्मिनलची 7 नंबरच्या कुठल्या वायरशी कंटिन्युटी मिळते. स्लॉटच्या तोंडाशी जी बाहेर आलेली आहे वायर, तिची कंटिन्युटी आपल्याला स्लॉटच्या तळाशी असलेल्या वायरला मिळते. तसंच दुसऱ्या कॉईलला देखील. आता आपल्याला कनेक्शन्स करताना हे टोक A1 म्हणून बाहेर ठेवायचं आहे, आणि याचं दुसरं टोक, याची जोडणी म्हणजे 7 नंबर स्लॉटमधील दुसरं टोक, डायग्रामनुसार 7 नंबर स्लॉटमधील दुसरं टोक हे आपल्याला 1 नंबरच्या टोकाशी जॉईन करायचं आहे.
म्हणजे याची जोडणी आपल्याला या टर्मिनलशी करायची आहे. म्हणजे स्लॉटच्या तळाशी असलेली 2 टर्मिनल्स आपल्याला एकत्र करायची आहेत, ही 2 टर्मिनल्स. त्यावर अगोदर आपण 1 नंबर स्लीव चढवलेली आहे, 1 mm ची स्लीव चढवलेली आहे. त्याच्यावर आपल्याला जॉईंटसाठी पुन्हा 2 mm ची स्लीव चढवून जॉईंट करून त्याला सोल्डरिंग करून जॉईंट फायनल करायचा आहे. याच पद्धतीने पुढील सर्व जॉईंट्स आपल्याला करायचे आहेत. आता स्लॉटच्या तळाशी असलेले 2 जॉईंट्स आपण 2 वायर्स एकत्र जॉईन केल्यात आणि स्लॉटच्या तोंडाशी असलेल्या 2 वायर्स आपण बाहेर ठेवल्यात, ज्या आपल्या आर फेजच्या 2 टर्मिनल्स A1 A2 म्हणून काम करतील. हे आपले A1 आणि A2. आता दुसरी फेज आपली 5 नंबर स्लॉटपासून सुरू झालेली आहे. वाय फेज म्हणजे B1 हे आपलं 5 नंबर स्लॉटपासून सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्याच पद्धतीने आपण 5 नंबर स्लॉट 5 नंबर स्लॉट 5 नंबर स्लॉट ही 2 टर्मिनल्स आणि त्याचं दुसरं टोक हे 11 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेलं आहे, 5 ते 11. त्यामुळे 11 नंबरमधील 2 टर्मिनल्स आपण बाजूला करून कंटिन्यू बघूया. या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्लॉटच्या तळाशी असलेलं एक टोक आणि स्लॉटच्या तोंडाशी असलेलं एक टोक यांची कंटिन्यूटी मिळणार. या प्रकारे जोडणी करताना मग अशी आपण ज्याप्रमाणे केली तशीच स्लॉटच्या तोंडाशी असलेले टोक हे आपल्याला कनेक्शनसाठी बाहेर ठेवायचं आहे आणि स्लॉटच्या तळाशी असलेले टोक आपल्याला जोडायचे आहेत. त्यानंतर आपली तिसरी फेज ही 9 नंबर स्लॉटपासून सुरू झालेली आहे आणि त्याची दुसरी बाजू ही 3 नंबर स्लॉटमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला 9 नंबर स्लॉटमधील 2 वायर्स आणि 3 नंबर स्लॉटमधील 2 वायर्स कंटिन्यूटी आपल्याला त्याचप्रमाणे मिळेल. स्लॉटच्या तळाशी असलेले टोक आणि स्लॉटच्या तोंडाशी असलेले टोक याची कंटिन्यूटी. आणि त्यांची जोडणी आपल्याला तळाशी असलेल्या दोन्ही टोकांची जोडणी करायची आहे. वायरवरील इन्सुलेशन व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. आणि 9 नंबर स्लॉटमधीलच्या तळाशी असलेल्या 2 वायर्स आपण जॉईन करतोय. तिसरी फेज आपली बी फेज
एकूण 12 टर्मिनल्स जे 12 वायर्स ह्या बाहेर आलेल्या होत्या, त्यापैकी 6 वायर्स स्लॉटच्या तोंडाशी आणि 6 वायर्स स्लॉटच्या तळाशी अशा बाहेर आलेल्या होत्या. त्यापैकी आपण स्लॉटच्या तळाशी असलेल्या वायर्सचं कनेक्शन केलेलं आहे. 2-2 वायर्स एकत्र जॉईन केलेलं आहे आणि आता आपल्याजवळ 3 जॉईंट आणि एकूण 6 वायर्स बाहेर राहिलेल्या आहेत. आता ह्या 6 वायर्सपैकी 3 वायर्स आपल्याला एकत्र करून स्टार पॉईंट करायचा आहे. तर स्टार पॉईंट करत असताना आपला 1 नंबर स्लॉटमधील A1, त्यानंतर 5 नंबर स्लॉटमधील B1 आणि 9 नंबर स्लॉटमधील C1 हे याच पद्धतीने असले पाहिजेत, कारण फेज डिस्प्लेसमेंट आपली 4 आहे. त्यामुळे पहिली फेज आर फेज जर आपली 1 नंबर स्लॉटपासून सुरू झाली तर 1 अधिक 4 म्हणून 5 नंबरपासून आपली दुसरी फेज सुरू होणार आणि 5 अधिक 4 म्हणून 9 नंबरपासून आपली तिसरी फेज सुरू होणार. ही सुरू झालेली स्लॉट 1, 5 आणि 9, त्यामुळे उरलेले जे स्लॉट आहेत म्हणजे 3 नंबर स्लॉट म्हणजे C2, 11 नंबर स्लॉट B2 आणि 7 नंबर स्लॉट A2 यांचा आपल्याला जॉईन करून स्टार पॉईंट तयार करायचा आहे. त्यानुसार 3 नंबर स्लॉटवर नंबर्स टाकलेले आहेत 1, 2, 3. 3 नंबर स्लॉट, त्यानंतर 7 नंबर स्लॉट, 7 नंबर स्लॉट, 3 नंबर स्लॉट, 7 नंबर स्लॉट आणि 11 नंबर स्लॉट, 11 नंबर स्लॉट, 11 नंबर स्लॉट. ही 3 टर्मिनल्स आपल्याला एकत्र करायची आहेत आणि त्यांचा स्टार पॉईंट तयार करायचा आहे. तर आपण 3 नंबरमधील एक टर्मिनल आणि 7 नंबरमध्ये एक टर्मिनल एकत्र केलेलं आहे आणि त्यालाच आपण 11 नंबरमधील एक टर्मिनल एकत्र करून स्टार पॉईंट करणार आहोत. या सर्व जॉईंट्सवर आपल्याला सोल्डरिंग करायचं आहे आणि नंतरच त्या स्लीव जॉईंट्सवर चढवायचे. त्यानंतर प्रत्येक कॉईलच्या मध्ये आपल्याला ग्रीन इन्सुलेशन पेपर बसवायचा आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ते दाखवलेलंच आहे. पेपर बसवून त्याला आपल्याला कॉटन टेपच्या सहाय्याने बांधून घ्यायचं आहे. हा आपला स्टार पॉईंट तयार झालेला आहे. आता आपल्याजवळ फक्त 3 टर्मिनल्स बाहेर राहणार RY, B. बाकी सर्व जॉईंट्स आपल्याला सोल्डरिंग करून फायनल करायचे आहेत. त्यानंतर या प्रत्येक कॉईलच्या मध्ये, प्रत्येक 2 कॉईल्सच्या मध्ये आपल्याला ग्रीन इन्सुलेशन पेपर बसवून त्यावर कॉटन टेपच्या सहाय्याने बांधून घ्यायचं आहे. त्याकरिता अगोदरच्या सर्व व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कुठल्या पद्धतीने पेपर बसवायचे आहेत आणि कसं कॉटन टेपच्या सहाय्याने बांधून घ्यायचं आहे. सर्व जॉईंट्सवर सोल्डरिंग करून झाल्यानंतर या प्रकारे स्लीव जोडून घ्यायची आहे आणि 3 टर्मिनल्स फक्त आपले बाहेर राहतील कनेक्शनसाठी. RYB याला आपल्याला लीड वायर्स कनेक्ट करून त्या बाहेर काढायच्या आहेत. या प्रकारे प्रत्येक कॉईलच्या मध्ये ग्रीन इन्सुलेशन पेपर भरून घ्यायचा आणि त्यानंतर कॉटन टेपच्या सहाय्याने सर्व वाइंडिंग बांधून घ्यायचे. या प्रकारे एक बाजू पेपर टाकून आपण बांधून घेतली. दुसऱ्या बाजूला पेपर टाकून लीड वायर्स कनेक्ट केल्या. या जॉईंट्सवर सोल्डरिंग करून त्यावर आपल्याला मोठी 3 mm ची स्लीव चढवायची आहे आणि नंतर ही बाजूसुद्धा बांधून घ्यायची आहे. वाइंडिंगच्या दोन्ही बाजू आपल्या पेपर टाकून बांधून झालेल्या आहेत. कनेक्शनसाठी 3 लीड वायर्स आपण RYB म्हणून बाहेर काढलेले आहेत. तर या ठिकाणी वॉर्निश टाकण्यापूर्वी आपण एक टेस्ट घेऊन बघूया, कारण मोटरचं बरंच काम आहे. या ठिकाणी आपल्याला बेरिंगमध्ये प्ले दिसतोय, त्यामुळे ही बेरिंग बदलणं गरजेचं आहे. अगोदर आपण टेस्ट करून दाखवतो आपण केलेलं वाइंडिंग बरोबर आहे की नाही. या ठिकाणी आपण खोलताना 2 मार्क केलेले होते. तेच 2 मार्क आपल्या मोटरवर
या ठिकाणी दिसत आहेत, त्यानुसार आपल्याला मोटर फिटिंग करून घ्यायची आहे. दुसरी बाजू सिंगल मार्किंग, सिंगल पंच. इकडे आपण डबल पंच मारलेला होता. आपली मोटर फिट करून झाल्यानंतर पूर्णपणे अशी फ्री असली पाहिजे. एवढी 3 फेज मोटर आहे, आपल्याला ती सिंगल फेजवर चालवायची आहे. म्हणून आपण काय करतो, त्याला एक कॅपॅसिटर जोडतोय. कुठल्याही 2 टर्मिनल्समध्ये आपण कॅपॅसिटर जोडायचा आहे आणि शिल्लक राहिलेला एक टर्मिनल आणि कॅपॅसिटर जोडलेला एक टर्मिनल, याला आपल्याला सिंगल फेज सप्लाय द्यायचा आहे. कॅपॅसिटर जोडला आहे आपण 2 वायर्सना आणि उरलेल्या 2 वायर्सना आपण सप्लाय जोडला आहे. आता आपण सिंगल फेज सप्लाय देतो आहे. मोटर अगदी व्यवस्थित फिरलेली आहे. वाइंडिंग ओके झालेलं आहे पूर्णपणे. आता याच्यानंतर आपण वॉर्निशिंग वगैरे करून मोटरच्या बेरिंग्स वगैरे बदलून पूर्ण मोटर ओके करणार आहोत.